यूएसएच्या आणि मेक्सिकोच्या बॉर्डरवर नोगालिस नावाचं एक शहर आहे। तर या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की अमेरिकेमधला जो भाग आहे, यूएसए मधला जो भाग आहे तो सधन भाग आहे, मात्र मेक्सिकोमधला या शहराचा जो भाग आहे तो गरीब भाग आहे। नॉर्थमध्ये अमेरिकेमध्ये लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं आहे, तिथले एज्युकेशनल आउटकम्स चांगले आहे, तिकडे भ्रष्टाचार कमी आहे। दक्षिणेमध्ये टेररिझम आहे, दक्षिणेमध्ये ड्रग ट्रॅफिकिंग आहे, दक्षिणेमध्ये हत्या आहे, मर्डर्स आहेत। तर काही संशोधकांनी हे असं का व्हावं की एकच भाग आहे, भौगोलिक परिस्थिती सारखीच आहे, लोक सारखीच आहे, मात्र दोन देशांमध्ये विभागली गेलेली आहे। त्यामुळे या शहराच्या विकासामध्ये एवढं अंतर का पडावं की उत्तरेकडचा भाग सधन असावा आणि दक्षिणेकडचा भाग जो मेक्सिको मधला भाग आहे तो गरीब असावा। तर याचं ज्यांनी संशोधन केलं आणि ज्यांनी उत्तर शोधून काढलं त्यापैकी डॅरन एसमोग्लू, जॉन रॉबिन्सन आणि सायमन जॉन्सन यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे 2024चं इकॉनॉमिक सायन्सेस मधलं। तर त्यांनी जे हायपोथेसिस मांडलं होतं की रॅदर दॅन द जॉग्राफिकल कंडिशन्स, भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिकडे नैसर्गिक संसाधन वगैरे आहे की नाही, यापेक्षा त्या देशामधल्या लोकतांत्रिक संस्था किती मजबूत आहे यावर ठरतं की त्या देशाची प्रगती होईल किंवा अधोगती होईल म्हणून। तर आपण जर भौगोलिक परिस्थिती जगभरातली जर विचार केला तर भारतामध्ये सुद्धा असू द्या, आपल्याला हेच बघायला मिळतं की जिथं जिथं निसर्गाने भरपूर काही दिलेलं आहे त्याच भागांमध्ये भ्रष्टाचार जास्त आहे, तिकडे स्ट्रगल्स आहे, तिकडे कॉन्फ्लिक्ट आहे आणि तिकडे लोकांचं राहणीमान जे आहे ते बिलो स्टँडर्ड्स आहे। नॉर्वे घ्या तुम्ही, स्वीडन घ्या तुम्ही, फिनलँड घ्या, या सर्व देशांना निसर्गाने भरपूर काही दिलेलं नाही आहे। बहुतांश काळ जे आहे वर्षातला हा प्रदेश गोठलेला असतो, मात्र हॅपीनेस इंडेक्समध्ये, लिव्हिंग स्टँडर्ड्समध्ये हे देश आज पूर्ण जगाचं नेतृत्व करत आहे। तर व्हॉट इज द डिसाइडिंग फॅक्टर की त्या देशाची प्रगती होईल का अधोगती होईल, तर इट इज द गुड गव्हर्नन्स। आपण जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये अभ्यास करतो की पार्टिसिपेशन, रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, कन्सेन्सस बिल्डिंग, या सर्व गोष्टी आहेत ज्या एकत्रित आल्या की त्या देशाची प्रगती होत असते। याच हायपोथेसिसवर त्यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलं होतं, त्याचं नाव होतं वाय नेशन्स फेल, राष्ट्र उद्ध्वस्त का होतात, आणि त्यामध्ये त्यांनी साऊथ एशियामधल्या, दक्षिण आशियामधल्या काही देशांचा अभ्यास केला होता आणि त्यांनी हेच म्हणणं जे आहे त्यांचं पुढं नोगालिस नावाच्या शहराच्या एक्झाम्पल मधून मांडून दिलं होतं आणि त्यांना नोबेल प्राइज मिळाला होता इकॉनॉमिक्स मधला। तर जे जगभरातले देश आहेत जे बोटं ठेवत असतात की आमच्याकडे हे या प्रॉब्लेम्स आहे, आमच्याकडे निसर्ग संपन्नता आहे तरी आमची वाढ होत नाही आहे, आमची जीडीपी वाढत नाही आहे, आमच्याकडे भ्रष्टाचार आहे, तर त्याचं कारण जे आहे, मूळ कारण ते त्या निसर्गाने दिलेलं वरदान नाही आहे किंवा शाप नाही आहे, तर इट इज द डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स, लोकतांत्रिक संस्था त्या देशातल्या किती मजबूत आहे आणि पॉलिटिकल कल्चर काय आहे यावर ठरतं की त्या देशाची प्रगती होईल किंवा अधोगती होईल म्हणून। थँक्यू।